नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व विद्यार्थी मित्र, शिक्षक, पालक यांचं स्वागत आहे। आता 23 नोव्हेंबरला TET 2025 ही एक्झाम होऊ घातलेली आहे। त्या एक्झामसाठी मानसशास्त्र हा विषय 30 मार्कांसाठी आहे। तर ह्या विषयावरती आपण परीक्षाभिमुख असे प्रश्न उत्तरे घेऊन आलेलो आहोत। त्याचा आज आपण भाग पहिला पाहणार आहोत। तर हा जर का भाग तुम्हाला आवडला तर आपल्या ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनेलवर नवीन असणाऱ्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा। तर चला पाहूयात आपला पहिला प्रश्न। प्रश्न काय आहे? पूर्वी मानसशास्त्र ही कोणती शाखा होती? काय प्रश्न आहे? पूर्वी मानसशास्त्र ही कोणती शाखा होती? याचं उत्तर आहे तत्वज्ञानाची। पूर्वी मानसशास्त्र ही तत्वज्ञानाची शाखा होती। आता पुढचा प्रश्न पाहूयात। कोणत्या शतकात मानसशास्त्र हे शास्त्र म्हणून उदयास येण्यास सुरुवात झाली? काय दुसरा प्रश्न आहे? कोणत्या शतकात मानसशास्त्र हे शास्त्र म्हणून उदयास येण्यास सुरुवात झाली? उत्तर आहे 19व्या शतकात मानसशास्त्र हे शास्त्र म्हणून उदयास येण्यास सुरुवात झाली। पहा तिसरा प्रश्न आहे, कोणते शतक हे मानसशास्त्राचे शतक मानले जाते? काय प्रश्न आहे? कोणते शतक हे मानसशास्त्राचे शतक मानले जाते? उत्तर आहे 21वे शतक हे मानसशास्त्राचे शतक मानले जाते। कोणतं? 21वे शतक हे मानसशास्त्राचे शतक मानले जाते। पुढचा प्रश्न आहे, प्लेटो या ग्रीक तत्ववेत्त्याने कोणता ग्रंथ लिहिला? काय प्रश्न आहे? प्लेटो या ग्रीक तत्ववेत्त्याने कोणता ग्रंथ लिहिला? उत्तर आहे पहा, प्लेटो या ग्रीक तत्ववेत्त्याने रिपब्लिक हा ग्रंथ लिहिला। प्लेटो या ग्रीक तत्ववेत्त्याने रिपब्लिक हा ग्रंथ लिहिला। पहा पुढचा प्रश्न आहे, रिपब्लिक या ग्रंथात प्लेटोने कोणते विचार मांडले आहेत? काय प्रश्न आहे? रिपब्लिक या ग्रंथात प्लेटोने कोणते विचार मांडले आहेत? उत्तर आहे पहा, रिपब्लिक या ग्रंथात प्लेटोने व्यक्तिभिन्नतेसंबंधीचे विचार मांडले आहेत। पहा पुढचा प्रश्न, प्लेटोच्या मते ज्ञान हे कोठे असते? प्लेटोच्या मते ज्ञान हे कोठे असते? उत्तर आहे प्लेटोच्या मते ज्ञान हे अंतर्भूत असते। प्लेटोच्या मते ज्ञान हे अंतर्भूत असते। पुढचा प्रश्न आहे, जॉन लॉकच्या मते प्रत्येक मूल काय घेऊन जन्माला येते? काय प्रश्न आहे? जॉन लॉकच्या मते प्रत्येक मूल काय घेऊन जन्माला येते? उत्तर आहे जॉन लॉकच्या मते प्रत्येक मूल कोरी पाटी घेऊन जन्माला येते। पुढचा प्रश्न आहे, जॉन लॉकच्या मते ज्ञान हे कशातून मिळवले जाते? काय प्रश्न आहे? जॉन लॉकच्या मते ज्ञान हे कशातून मिळवले जाते? उत्तर आहे जॉन लॉकच्या मते ज्ञान हे अध्ययन व अनुभवातून मिळवले जाते। जॉन लॉकच्या मते ज्ञान हे अध्ययन व अनुभवातून मिळवले जाते। विद्यार्थ्यांनो, मी हे प्रश्न स्वतः तयार केलेले आहेत, तर ह्याचा तुम्हाला नक्की उपयोग होईल। तर हा व्हिडिओ जास्तीत शेअर करा बरं का। आपला पुढचा प्रश्न आहे, मानसशास्त्र हा शब्द कोणत्या दोन शब्दांपासून बनला आहे? उत्तर, मानसशास्त्र हा शब्द मानस आणि शास्त्र या दोन शब्दांपासून बनला आहे। पुढचा प्रश्न आहे, सायकॉलॉजी हा शब्द किती शब्दांपासून बनला आहे? उत्तर आहे सायकॉलॉजी हा शब्द 2 शब्दांपासून बनलेला आहे। ते 2 शब्द आहेत सायको व लोगस। सायको व लोगस या 2 शब्दांचे अर्थ काय आहेत? उत्तर आहे सायको व लोगस या 2 शब्दांचे अर्थ आहेत, सायको म्हणजे आत्मा आणि लोगस म्हणजे शास्त्र। 12वा प्रश्न, मानसशास्त्राची आधुनिक व्याख्या काय आहे? मानसशास्त्राची आधुनिक व्याख्या काय आहे? उत्तर आहे मानसशास्त्राची आधुनिक व्याख्या आहे, मानसशास्त्र म्हणजे मानवी वर्तनाचा व मानसिक प्रक्रियांचा शास्त्रशुद्ध अभ्यास होय। मानसशास्त्राची आधुनिक व्याख्या, मानसशास्त्र म्हणजे मानवी वर्तनाचा व मानसिक प्रक्रियांचा शास्त्रशुद्ध अभ्यास होय। पुढचा प्रश्न पाहूयात।
एरिस्टॉटलने मानसशास्त्राची कोणती व्याख्या केली आहे? प्रश्न काय आहे? एरिस्टॉटलने मानसशास्त्राची कोणती व्याख्या केली आहे?